बापाची, कर्जमाफियांच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. शेतकऱ्याचा एकच वादा, रोहित दादा, रोहित दादा, शेतकऱ्याचा एकच वादा, रोहित दादा, रोहित बुलंद आवाज, रोहित दादा, रोहित दादा, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज. मागे जा थोडं. एकच वादा, रोहित दादा, रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो. रोहित दादा, रोहित दादा, नाही कोणाच्या बापाची. करतोय या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नतमस्तक व्हायला लावणारे रोहित दादा पवार यांचे आम्ही पहिले अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि शेतकरी अन्नदाता सुखी राहायला पाहिजे यासाठी लढ्यासाठी जेवढ्या हिमतीने दादा उतरले, पंढरपूरच्या ठिकाणापासून ते संभाजीनगर पर्यंत आंदोलन केलं आणि पुढचं आंदोलन जाहीर करता हे सरकार नरमले आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी 2 लाखाची जाहीर केली. त्याबद्दल सगळ्यांचे शेतकऱ्यांचे सर्व संघटनांचे रोहित दादा पवारचे विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज हे फटाके वाजवून स्वागत केलेले आहे. आणि रोहित दादांच्या पाठीमागे सक्षमपणे परत MPSC नीट TET परीक्षा शिक्षण विभागामधले जे घोटाळे चालू आहेत, जे अन्याय चालू आहेत, त्यासाठी पुढच्या आंदोलनासाठी आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज सगळे एकत्र आलेलो आहेत. राज्य सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागच्या काही वर्षापासून असं व्यवस्थित दखल घेताना दिसत नव्हतं, पण रोहित दादा पवारांनी जो लढा लढला याबाबत काय सांगा? 100% त्यांनी म्हणजे सरकारने सुद्धा रोहित दादा पवारांचं नेतृत्व मान्य केले की खरं विरोधी पक्ष नेता कोण आहे, कोण होऊ शकते आणि कोणासमोर सरकार झुकू शकते, या आंदोलनातून या निर्णयातून हे दिसलंय. चालेल ठीक आहे.